अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। माऊली सांगतात, मंदिरावरील कळस कधीच गर्व करीत नाही की मी एवढा उंचावर आहे। त्याला माहिती असते त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यांवर आहे। भक्ताच्या येण्या जाण्याने पायऱ्या झिजलेल्या असतात। भक्त पायऱ्यांना हात लावून नामस्मरण करतात आणि कळसाला लांबूनच नामस्मरण करतात। आयुष्यात एखाद्याला रडून तुम्ही कितीही पूजापाठ होम हवन केले तरी काही एक त्याचा फायदा होणार नाही। पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची तुम्हाला गरज पडणार नाही। जसं मिठाचं प्रमाण जेवणात जेवढं गरजेचं असतं तेवढंच इतरांच्या आयुष्यामध्ये आपला सहभाग असावा। पेशंटला भेटायला आलेले लोक फक्त 5-10 मिनिटं सिरियस राहतात, नंतर चहापाणी नाश्ता आणि फालतू गप्पा करण्यात ते मग्नच होतात। माऊली सांगतात, विज्ञानाने हजारो मैलावर असलेल्या ग्रहावरचे काळे डाग आणि त्यांच्या प्रतिमा लोकांसमोर आणल्या, पण पृथ्वीवरील असलेल्या माणसाच्या मनातील काळे डाग आणि काळे विचार यांच्या प्रतिमा दाखवणारे आरसे अजूनही तयार करू शकला नाही। आपली दृष्टी कितीतरी मैलावरच्या वस्तू बघू शकते, पण जे आपल्यासोबत आयुष्यभर आहे त्यात डोकावून सुद्धा आपण बघू शकत नाही। जेव्हा सर्व लोक आणि परिस्थिती तुमच्या विरोधात आहे परंतु तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही योग्य दिशेवर आहात, अशा स्थितीत दुःखी होऊ नका। जसे समजा की मी किती भाग्यवान आहे की मला योग्य मार्गासाठी संघर्ष करण्याची संधी मिळाली आहे। तसेच परिश्रम करून एक उदाहरण तुम्ही स्थापित करू शकता। समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो। काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात। हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे जास्त महत्त्वाचं आहे। माऊली सांगतात, प्रत्येक माणसाच्या स्वभावात थोड्या बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाक असतात। त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते आणि त्याचे सारथी तुम्ही असता। आयुष्य हे एक कुरुक्षेत्र आहे। तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे हाकता त्यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत असतं। स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे। एक तुम्ही लक्षात ठेवायचं, आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीच नावं ठेवायची नाहीत, कारण भाकरी आज शिळी आहे पण तिनं काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्या पायाला आधार दिला होता। म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते, फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच आपल्याला कळत असते। प्रेक्षक रंगमंचावरील कलाकाराच्या खोट्या चेहऱ्यावर भाळतात, प्रत्यक्षात विदारक सत्य नाटक संपल्यानंतर चेहऱ्यावर चढवलेला रंग उतरल्यावर उघडीस येतो ते अबाधित सत्य। तुम्हाला मिळणारा आधार हा तुम्ही किती काळ केलेला निस्वार्थ सेवा व त्याची पोचपावतीच असते। ज्यांच्याकडे अहंकार असतो त्यांच्याकडे संस्कार नसतात आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात, कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाहीत। माऊली सांगतात, ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागण्याची क्षमता असते ती व्यक्ती सर्वांना आवडणारी व सर्वांना प्रिय असते, कारण ह्या दोन्ही गोष्टी माणसाच्या स्वभावच सांगतात। स्वामी सांगतात, जसं मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा, तू भी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकारच आहे। तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धरणीवर पाठवलेत, मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धरणीवर विकले। पण देव, लाजिरवाणी गोष्ट आहे, तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांसमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात। माऊली सांगतात, प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत,
कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिले आहेत, पण त्यातून शब्दाचे बाण असे सोडा की त्याने समोरच्या त्या हृदयाला छेद तर स्पर्श झालाच पाहिजे. माऊली सांगतात, माणूस फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळ असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे खरे सत्य आहे. क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते. कधीतरी, कुठेतरी, केव्हा तरी असा क्षण येतो जो असंख्य आयुष्याच बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट असेही म्हणतात. तर असेच आपलं तुमचं स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. माऊली सांगतात, वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही. कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळ आपल्या व परक्यांची ओळख करून स्वामी सांगतात, एकदा एका भक्ताने देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगलाच नाही. माऊली सांगतात, संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकपेक्षा कोणताही संस्कार नाही. आयुष्यात या 3 गोष्टींचा नेहमी तुम्ही आदर करा. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागलात, तुमची मनस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता. तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि त्यामुळे चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. माणसं प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक इतकाच असतो की तो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. माऊली सांगतात, त्रासाने भरलेल्या डोक्यांवर मी आनंद असं लिहितो आणि दुःख कन्फ्यूज होतं. येणाऱ्या प्रत्येक संकटाला एक छानशी स्माईल देतो आणि दुःख कन्फ्यूज होतं. देवावर प्रेम सर्वांनाच आहे, पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कोणालाच नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा, पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते. देव आपल्या घरी आला म्हणजे सण, उत्सव आणि आनंद. आपण त्यांच्या घरी गेलो म्हणजे दुःख, शोक. देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा, आपण त्यांच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा. देवा घरून येणं म्हणजे जन्म, देवा घरी जाणे म्हणजेच मृत्यू. दोन्ही अटळ आहेत, पण ह्यामधली जी गंमत आहे त्यालाच हे आयुष्य म्हणतात. मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरं ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान. ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होते म्हणून चौथी मुक्ताई. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे 4 नावे म्हणजेच मानवी मनाच्या आधार अवस्था असते. चुकलो पण शिकलो ते महत्त्वाचं. थकलो पण टिकलो ते महत्त्वाचं. रडलो पण घडलो ते महत्त्वाचं. पडलो पण धडपडलो ते महत्त्वाचं. उरलो पण पुरलो ते महत्त्वाचं. हारलो पण बहरलो ते जास्त महत्त्वाचं असतं. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाली तरी तो कधी क्रोधात होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी तो कठोर शब्द उच्चारत नाही, तोच मनुष्य परमेश्वरांच्या नजरेत सर्वश्रेष्ठ असतो. पायातल्या चपला काढल्यावर त्या चपलांना नामस्मरण केला. मी पाहत राहिलो. तो म्हणाला, ह्या चपलांनी इथे येण्यासाठी मला मदत केली म्हणून नमस्कार केला. मुळातच हे सगळं का करायचं? कृतज्ञ भाव जपण्याचा हा केवळ प्रारंभ आहे. निर्जीव वस्तूंबद्दल तुम्ही हमदी दाखवायला सुरुवात केली
तर त्यातूनच जित्या जागत्या माणसाचा आदर करणं हा सहज धर्म होईल. जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या 3 ठिकाणी नक्कीच आवर्जून भेट द्या. एक म्हणजे रुग्णालय, दुसरा म्हणजे तुरुंग आणि तिसरा म्हणजे स्मशानभूमी. रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्याइतके या जगात सुंदर काहीच नाही. 2 नंबर म्हणजे तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या हे लक्षात येईल. आणि स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल. आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन नेणार असते. कडू सत्य हेच आहे, आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा, देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा, त्यांच्याकडे तुम्ही आभार व्यक्त करा. मृत्यूपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले, माझ्या आजोबांनी मला दिलेले हे एक घड्याळ आहे. हे जवळजवळ 200 वर्ष जुने आहे. मी ते तुला देतो. तू दागिन्याच्या दुकानात जा, त्यांना सांग की मला ते विकायचे आहे. ते आपल्याला किती ऑफर देतात ते पहा. मुलगा दागिन्याच्या दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला आणि म्हणाला, त्यांनी फक्त 150 रुपये ऑफर केली आहे, कारण ते फारच जुने आहे. वडील म्हणाले, आता तू भंगाराच्या दुकानात जा. मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येऊन म्हणाला, त्यांनी 20 रुपये ऑफर केली आहे, कारण ते खूप खराब आहे. आता वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात जायला सांगितलं. तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला. म्हणाला, बाबा, क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्यांच्या मौल्यवान वस्तूच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी 5 लाख रुपयांची ऑफर दिली आहे. वडील शांतपणे स्मित हास्य करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचे होते की योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे. स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागवू नका. ज्यांना आपले मूल्य माहिती आहे तेच आपली प्रशंसा करतात. आपली किंमत जाणून घ्या, म्हणजे अशा व्यक्तीपासून तुम्ही दूरच राहा, असे आपल्याला स्वामी एक उदाहरण देऊन सांगतात. तर असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.